छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच राज्यामध्ये पुतळ्यावरनं जातीय राजकारण पेटलं। मात्र हा वाद नेमका काय आहे पाहूया त्याचवरचा हा स्पेशल रिपोर्ट। कोण अधिकारी बसतात? कोण आहे? कोण? हा राडा झालाय सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगावमध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या तोंडावर माढा तालुक्यात जातीय सलोखा बिघडलाय। दोन समाज आमने सामने आले। खरं तर अंजनगावात मराठा समाजानं परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला आणि आता हाच मुद्दा वादाचं कारण ठरलाय। कारण एका समाजानं ही जागा खेळोबा या देवस्थानची असल्यानं पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी करत आंदोलन छेडलं, तर दुसऱ्या गटानंही ही जागा शासकीय असल्यानं पुतळा उभारणारच अशी भूमिका घेतली। त्यामुळे अंजनगावात तणाव वाढला। हजारो वर्ष इथं धनगर बांधव, लाखो बांधव इथं भाकणूक होते, इथं यात्रा भरते। तुमचं म्हणणं काय आहे? आम्ही महाराष्ट्रात राहायचं की नाही राहायचं? आम्ही जगायचं नाही? आमच्या अस्मिता, आमचे दैवत, आमचं नामोनिशान मिटवून टाकणार का तुम्ही? कुणी अधिकार दिला रात्री 12 वाजता तुम्हाला इथं पुतळा बसवण्याचा? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिवसा बसवा ना। आणि आमच्या दैवतावर या खेळोबाच्या मंदिराच्या समोर इथं नाव पण दिलं शिवतीर्थ। म्हणजे आमचं नामोनिशान मिटवायचं का तुम्हाला? सन्मानाने स्थलांतरित करावं, योग्य त्या ठिकाणी करावं आणि शासनाने पुढाकार घ्यावा। शासन काय माणसं मारायची वाट बघतंय का आता? लक्ष्मण हाकेला जर आज सोलापूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने व कलेक्टरांनी व राज्य शासनाने माझी विनंती आहे, लक्ष्मण हाकेला जर अंजनगावातून आज नाही जर हाकललं तुम्ही, तर उद्या महाराष्ट्रातील तमाम मराठा क्रांती मोर्चातील सर्व समन्वयकांना व शिवप्रेमींना व सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील युवकांना व शिवभक्तांना आवाहन करतोय, लाखोच्या संख्येने आपण पण अंजनगावमध्ये जाऊया। मात्र जमिनीचा नेमका वाद काय आहे पाहूया। अंजनगावच्या चौकात ज्या ठिकाणी पुतळा बसवण्यात आला ती जागा खेळोबा देवस्थान ट्रस्टची असल्याचा एका गटाचा दावा आहे, तर खेळोबा हे धनगर समाजाचं देवस्थान असून या जागेशेजारच्या ग्रामपंचायतीच्या जागेवर पुतळा उभारण्याची मागणी धनगर समाजानं केली, तर ज्या जागेवर पुतळा उभा केलाय ही जागा सरकारची असल्याचा दावा मराठा समाजानं केलाय। खरं तर राज्यात अनेक ठिकाणी सरकारची परवानगी न घेताच पुतळे उभे करण्याचा एक नवा ट्रेंड सुरू झालाय। त्यात मूळ वाद जमिनीच्या मालकीचा असतानाही यात महाराजांच्या पुतळ्यावरून जातीय राजकारण उचल खात आहे। त्यामुळे जर वाद जमिनीचा आहे तर त्यात महाराजांच्या पुतळ्यावरून जातीय राजकारण का केलं जात आहे? त्यामुळे मूळ वादावर तोडगा काढावा आणि त्याला जातीय रंग नको असं आवाहन साम टीव्ही करतेय। भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, अंजनगाव, सोलापूर।